हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुभ विवाह भाग 19वा बघितलेला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 20वा बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागील भागात आपण पाहिले विजयाच्या आई वडिलांच्या श्राद्धाचा प्रोग्राम आटपून सगळे घरी जातात, तर तिथे मिस्टर शाह आपल्या मुलीसोबत आलेले असतात। योगेश विजयाची त्यांच्याशी ओळख करून देतो, पण विजयाला जीविकाचे डिवोर्स असणे आणि त्यांचे योगेशशी खूप क्लोज होऊन बोलणे आवडत नाही। आता पुढे सगळे झोपलेले असतात, पण शशिकांतच्या डोक्यात काही वेगळंच सुरू असतो। तो चंद्रकांतला टेरेसवर बोलवतो। चंद्रकांत आळस देत, काय रे दादा, छान झोप लागली होती, एवढ्या रात्री का बोलवलं तू? शशिकांत, मी दिवस रात्र आपल्या भविष्याचा विचार करीत आहे आणि तू झोपा काढतो? त्यावर चंद्रकांत, झोपेत असलो तरी तू बोलवल्यावर आलो ना मी। शशिकांत, बरं ते जाऊ दे, मी काय म्हणत आहे ते ऐक। चंद्रकांत, बोला। त्यावर शशिकांत, मला एक आयडिया आली आहे, योगेशचा बिझनेस वाढवायची। चंद्रकांत, योगेशचा बिझनेस? त्याने आपला काय फायदा? शशिकांत, फायदा कसा नाही, त्याच्या कंपनीतच आपली मुलं काम करीत आहे ना, मग त्याची कंपनी वाढली तर आपल्या मुलांचा पण फायदा ना। चंद्रकांत, काय आहे तुझी आयडिया? शशिकांत, बघ आधी, आपण मिस्टर शहा आणि काटकरची कंपनी मर्ज करणार होतो, त्याने आपली कंपनी मोठी होऊन बिझनेस दुपटीने आणि तिपटीने वाढला असता। ते आपण आताही करू शकतो। चंद्रकांत कन्फ्यूज होत, कसं शक्य आहे दादा? तेव्हा जीविका आणि योगेशचं लग्न होणार होतं, म्हणून मिस्टर शहा आपली कंपनी काटकरमध्ये मर्ज करणार होता। आता तो का करेल? शशिकांत, आताही जीविका आणि योगेशचं लग्न करू, दोन्ही कंपनी मर्ज करू। चंद्रकांत, तू वेडा आहे का दादा? योगेशचं लग्न झाले, तो आता कसा लग्न करणार? शशिकांत, का जसा जीविकाचा डिवोर्स झाला तसा योगेशचा पण होऊ शकतो ना? चंद्रकांत शॉक होत, तू काय बोलत आहे दादा? योगेश कशाला विजयाला डिवोर्स देईल? तू बघितले नाही, त्याच्याकडे बघून वाटते तो विजयावर खूप प्रेम करतो। शशिकांत, तो नाही देणार, पण विजयच त्याला सोडून गेली तर? चंद्रकांत पुन्हा कन्फ्यूज होत, ती का सोडून जाईल आणि कुठे जाईल? शशिकांत एक गुड स्माइल करीत, माझा प्लॅन रेडी आहे, तू बघ आता विजय त्याला सोडून कशी जाते ती, आणि तो खाली निघून जातो। पण चंद्रकांत अजूनही विचार करीत उभा असतो, हा दादा नेमका करणार तरी काय आहे? याच्या डोक्यात काय सुरू आहे? देवा, बस याचा प्लॅन उलटा पडून आम्ही नको फसायला। दुसऱ्या दिवशी सकाळी आजी नुकतीच अंघोळ करून आलेल्या विजयाला बघून, विजया, मला पूजेला फुलं आणून देते का? प्रिया आज जाणार आहे ना, त्यासाठी ती सामानाची आवरावर करीत आहे। विजय गोड स्माइल देत, हो आजी, आत्ता आणून देते। विजय गार्डनमध्ये फुले तोडत असते की तिथे शशिकांत येतो। खरं तर तो विजयाला एकटे गाठावे म्हणूनच येतो, पण त्याला ती गार्डनमध्ये आहे हे माहिती नाही आणि ती अचानक समोर आल्याचं नाटकं करीत, अरे विजय, तू इथे काय करीत आहे? विजय स्माइल देत, काका, आजीला पूजेसाठी फुलं पाहिजे, तेच तोडत आहे। त्यावर शशिकांत, बरं बरं, बाकी काही असो, योगेशने गार्डन खूप छान बनवले, इथे आले की मन प्रसन्न होते। विजय स्माइल करीत, हो। शशिकांत जुन्या आठवणीत हरवत, योगेशने किती आवडीने हा बंगला बनवला होता, किती स्वप्न पाहिले असेल त्याने की तो आणि जीविका या बंगल्यात आपल्या संसाराला सुरुवात करेल, पण एका क्षणात सगळे धुळीला मिळाले। कुणाला माहिती नव्हतं असं काही होईल। जीविकाचे नाव ऐकून विजया थबकते, फुलं तोडायचं थांबून ती अचानक बोलून जाते, जीविका? शशिकांत, हो, प्रेम होतं ना त्या दोघांचं एकमेकांवर? विजया कन्फ्यूज होत, प्रेम? पण यांचं तर अरेंज मॅरेज होतं ना, मला यांनी तर सांगितलं होतं की आजोबा लग्नाला तयार झाले म्हणून हे पण तयार झाले। हे एकटा शशिकांत गडबडतो, मनात बडबडत, हिला सगळंच सांगितलं का या योगेशने? पण आपली बाजू सावरत, हो, लग्न अरेंजच होतं, पण जसा लग्नाचा प्रस्ताव आला त्यांच्याकडून तेव्हा योगेशला जीविका पाहता क्षणी आवडली होती। त्याला तशीच कर्तबगार, सुंदर, मॉडर्न आणि त्याच्या स्टेटसला शोभेल अशीच मुलगी पाहिजे होती, आणि जीविका तशीच होती, पूर्णपणे त्याला मॅच। पण गुजराती असल्यामुळे बाबांना हे स्थळ पसंत नव्हते, त्यांना महाराष्ट्रीयन मुलगी पाहिजे होती, आणि योगेश आपल्या आजोबांच्या शब्दाबाहेर कधीच जात नाही। त्यामुळे त्याची खूप इच्छा असूनही तो काहीच बोलला नाही। पण आम्ही बाबांना समजावले आणि योगेशचे लग्न पक्के झाले। पण बिचाऱ्याचे काय नशीब, ती मुलगी मध्ये कडमडली आणि त्या बदनामीमुळे लग्न तुटले। वहिनींची खूप इच्छा होती योगेशचे लग्न करून द्यायची, पण कोणी मुलगीच तयार होत नव्हती। मग तू मिळाली, तू पण हातची जायला नको म्हणून हे लग्न लवकरात लवकर आटोपलं। पण नियती बघ, 5 वर्ष झाले केस संपून, केस जिंकली तरीही बदनाम योगेशच राहिला, आणि तुझ्याशी लग्न होऊन 2 महिनेही व्हायचे आहे तर योगेश सगळ्या जगासमोर निर्दोष सिद्ध झाला। आणि हेच जर आधी झाले असते तर योगेशचे जीविकासोबत लग्न होऊ शकले असते।
तो नाटकी हळूहळू व्यक्त करीत. पण आता काय उपयोग, बिचाऱ्याला आता कितीही वाटले तरी त्याचे काही नाही होऊ शकत. विजया हे सगळं शॉक होऊन ऐकत असते. तिला वाटलेच नव्हते की योगेशचं आधी कुणावर प्रेम होते. तिला रडायला येते की आपण कुणावर तरी थोपलो गेलेलो आहोत. आपल्याशी योगेशने नाईलाजाने लग्न केले ही गोष्ट तिला आता अस्वस्थ करीत होती. शशिकांत एक तिरपा कटाक्ष विजयावर टाकीत तिला बघतो. विजयाचा रडवेला झालेला चेहरा बघून नाटकीपणे, अरे तू टेन्शन नको घेऊ, मी पण तुला काय सांगत बसलो सकाळी सकाळी. एक गोष्ट लक्षात ठेव, काही झाले तरी आता तू त्याची पत्नी आहे. आणि काही झाले तरी योगेश हे नाते शेवटपर्यंत सांभाळेल. तो बाबांच्या तालमीत मोठा झालेला. आमचा योगेश खूप समजदार आहे आणि नाते निभावणे त्याला चांगले कळते. आणि तू तर आमच्या वहिनींची निवड. तू काळजी नको करू, तुझ्या संसाराला धक्का लागणार नाही. जा, आई फुलांची वाट बघत असेल, घेऊन जा ही फुलं आणि टेन्शन घेऊ नको. विजया डोळे पुसत फुलांची परडी घेऊन निघून जाते. पण दिशा गार्डनमधील फाउंटनच्या मागे उभी राहून त्यांचे बोलणे ऐकते. ती थोडी कन्फ्यूज होते. योगेश भाऊजींचे जीविकावर प्रेम होते. बाप रे, म्हणजे आता ती पुन्हा त्यांच्या आयुष्यात येणार का? दिशा बेडरूममध्ये सूर्या आणि स्वतःसाठी कॉफी घेऊन जाते. दोघेही बेडरूममधील सोफ्यावर बसून कॉफी घेत असतात. सूर्य कॉफी घेता घेता पेपर वाचत असतो आणि दिशा शशिकांतच्या वागण्याचा विचार करीत असते. सूर्याला आश्चर्य वाटते की दिशा इतका वेळ इथे बसून आहे पण एक शब्द सुद्धा बोलत नाही आहे. एवढी बडबड करणारी आज शांत का? म्हणून तो पेपरमधून डोके काढून तिला बघतो तर ती आपल्याच विचारात कॉफी पीत असते. तो पेपर बाजूला ठेवून जोरात हाक मारतो, दिशा. दिशा जोरात दचकून, काय सूर्या, अगं काय काय, कुठे हरवली आहे तू? दिशाला वाटते सूर्या विचारतच आहे तर त्याच्या समोर विषय काढून बघावं. हरवली नाही मी ना, त्या काल आलेल्या मुलीचा विचार करीत आहे. सूर्या विचार करीत, काल आलेली? कोणती? वहिनींची फ्रेंड रुचा? नाही हो, ती गेल्यानंतर ते पाहुणे आले होते ना, मिस्टर शाह आणि त्यांची मुलगी जीविका. सूर्य, हा मग त्यांचे काय? दिशा, काय होत्या, जीविकासोबत भाऊजींचे लग्न जुळले होते तर त्यांचे प्रेम होते का एकमेकांवर? त्यावर सूर्या, छे, कोणी सांगितलं तुला? त्यांचे अरेंज मॅरेज होते. दिशा, हो अरेंज मॅरेज होते पण लग्न जुळल्यानंतर तर त्यांच्या गाठीभेटी होत असेल, डेटवर गेले असेल, तेव्हा तर होऊ शकते ना प्रेम? सूर्या, नाही ग, योगेशला कुठं वेळ होता मुलींना फिरवायला आणि डेटवर घेऊन जायला. तो तर सतत आपल्या बिझनेसमध्ये राहायचा. हा फक्त एंगेजमेंटचे कपडे आणि रिंग खरेदी करायला गेले होते दोघं. आणि एकदा लग्न जोडण्याआधी ते बाहेर गेले होते भेटायला, एकमेकांचे विचार जाणून घ्यायला, बस. पण तुला असं का वाटलं त्यांचं प्रेम होतं? दिशा गडबडून, नाही असंच सहज वाटलं, त्यांची एंगेजमेंट झाली होती ना म्हणून. दिशा मनात विचार करते, जर त्यांचं प्रेमच नव्हते तर मग बाबा विजयाला असे का सांगत होते? बाबांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय, पण काय माहीत करायला हवे. सूर्या, आता कसला विचार करीत आहे? दिशा, काही नाही, पण जर योगेश भाऊजी आणि जीविकाचे लग्न झाले असते तर आपला बिझनेस आणखी वाढला असता ना. योगेश, असं वाटतं सगळ्यांना, पण योगेशला कुणाची गरज नाही. तो एकटा हा बिझनेस मोठा करू शकतो, एवढा तो स्वतःहून हुशार आणि दूरदर्शी आहे. बघितलं नाही, तो एकटा असूनही त्याने आहे ती कंपनी सांभाळून दुसरी कंपनी उघडली. मिस्टर शाह आणि त्यांची मुलगी खूप चालू लोक आहेत. शाहला वाटले आपण म्हातारे होत आहोत आणि योगेश आत्ताचा मुलगा, त्यात खूप हुशार. इतक्या कमी वयात त्याने मार्केट आपले केले. उद्या चालून आपली कंपनी मागे पडेल म्हणून त्याने तो घाट घातला होता. स्वतःच्या मुलीचे लग्न करून दोन्ही कंपनी मर्ज करायची आणि योगेशच्या कंपनीत आपली मर्जी चालवायची. त्यांची मुलगीही तशीच, पक्के गुजराती आहेत. बिझनेसचे डावपेच चांगले समजतात त्यांना. बरं झालं लग्न नाही झालं ते. दिशा हे ऐकून आश्चर्यचकित होते, काय इतके चालू लोक आहेत ते? पण तुम्हाला कसं माहीत? सूर्य, अगं त्या जीविकाचे ज्याच्यासोबत लग्न झाले होते ना, त्याच्या कंपनीत माझा मित्र मॅनेजर आहे, तो सांगत होता. दिशा उत्सुकतेने, काय सांगितलं त्याने? सूर्य, अगं हिने लग्न केलं आणि आपली कंपनी त्याच्या कंपनीत मर्ज करताना एक ॲग्रीमेंट बनवलं. त्या ॲग्रीमेंटमध्ये या बाप लेकीने सगळेच आपल्या फेवरचे नियम टाकले. ते त्याला नाही पटले आणि त्याने ती कंपनी मर्ज करण्यास मनाई केली. मग काय यांचे खटके उडू लागले म्हणून हिने डिवोर्स घेतला. ईशा तोंडावर हात ठेवत, बाप रे, आणि आपल्याला काय सती सावित्रीचा आव आणून सांगत होती की ते लोक असते तर तसे? सूर्या, मग काय ती आपल्याला स्वतःचे कारनामे सांगणार होती का?
लोक असेच असतात, त्यांच्या गोड बोलण्यात फसू नये. ती जर या घरात आली असती ना तर आपल्याला कधीच कंपनीतून बाहेर काढले असते. दिशाला मनात वाटते, बरं झालं लग्न तुटले ते. नको रे बाबा ती या घरात. पण बाबांचे काय सुरू आहे? त्यांना असं तर नाही ना वाटत की 2 कंपनी एक झाल्या तर आपण अधिक श्रीमंत होऊ आणि म्हणून विजयाला या घरातून बाहेर काढायचा त्यांचा प्लॅन तर नाही ना? नाही, योगेश भाऊजी काही झाले तरी विजयाला स्वतःपासून दूर करणार नाही. दिशा, पण मला असं वाटतं बाबांची खूप इच्छा होती त्यांचे लग्न व्हावे म्हणून. मे बी त्यांना वाटत असेल की 2 मोठ्या कंपनी एकत्र आल्या तर आपण अधिक श्रीमंत होऊ. सूर्या तोंड वाकडे करीत, त्यांना काय कळतं यातलं? एवढा मोठा बिझनेसमॅन असाच कुठल्या कंपनीत आपली कंपनी मर्ज करेल का? बाबांना एवढं समजलं असतं तर स्वतःचे दुकान विकायची वेळ आली नसती. ते तर विजय काका अजूनही सगळे डिसिजन घेतात आणि योगेश पण कंपनीत लक्ष घालतो म्हणून ती कंपनी टिकून आहे. बाबा आणि काकांवर सोपवली असती तर कधीच रस्त्यावर आलो असतो. म्हणून आजोबा यांचे ऐकत नाही. दिशाला आता हळूहळू कळायला लागते हे एवढे मोठे एम्पायर उभे करण्यात कुणाची मेहनत होती. इकडे विजया बेडरूममध्ये येते तर योगेश बाथरूममध्ये गेलेला असतो. तिला खूप रडायला येते. ती तशीच बाल्कनीत जाते. तिथे 2 पक्षी झाडांच्या कुंडीतले पाणी पित असतात. त्यांना बघून तिला असे वाटते आपले दुःख त्यांच्याजवळ सांगावे. ती थोडी जवळ जात म्हणते, देवाने माझ्यासोबत असं का केलं? आईबाबांसोबत त्या छोट्या घरात पण किती खुश होतो आम्ही. पण ते गेले आणि मी मामा मामींवर थोपवल्या गेली. लग्न झाले तर नवऱ्यावर थोपवल्या गेली. बरोबर म्हणतात काका. योगेश खूप चांगले आहेत. नाईलाजाने जरी लग्न केले असले तरी हे नातं आयुष्यभर निभवेल. पण त्यांच्या खुशीचे काय? सगळ्यांचा किती विचार करतात ते, किती मेहनत घेतात. मग त्यांना पण त्यांचं प्रेम नको मिळायला? स्वतःसाठी एक तेवढीच तर इच्छा केली होती. नियतीने ती पण पूर्ण होऊ नाही दिली. पण आता मी काय करू? इतक्यात योगेशचा मोबाईल वाजतो. योगेश अंघोळीला गेलेला असल्याने ती डोळे पुसून मोबाईल घ्यायला जाते. पण ती जवळ जाताच कॉल बंद होतो. आणि लगेच मेसेज टोन वाजते. लॉक स्क्रीनवर जीविकाचा मेसेज दिसतो. जीविकाचे नाव बघून विजयाला राहवत नाही आणि ती मेसेज वाचते. योगेश, मला तुझ्याशी थोडं काम आहे. तेव्हा मला कॉफी शॉपमध्ये भेटू शकतो का तू? विजयाला मेसेज बघून राग येतो आणि तेवढ्यात योगेश बाहेर येतो. त्याला रिंग ऐकायला गेलेली होती म्हणून विजयाला हातातला मोबाईल बघून, कुणाचा कॉल होता विजया? विजया रागाने मोबाईल बेडवर फेकत, मला नाही माहीत कुणाचा मेसेज आहे ते, तुम्हीच बघा, आणि रागाने खाली निघून जाते. योगेश केस पुसत बेडजवळ येतो. हिला काय झाले आता? अशी रागाने फोन फेकून गेली. आणि मी तर कॉल कुणाचा आहे विचारला. ही काय बडबडली? मेसेज कुणाचा माहिती नाही. तो मोबाईल हातात घेतो आणि बघतो जीविकाचा मेसेज. अच्छा, म्हणजे जीविकाचा मेसेज बघून राग आला मॅडमला. ओहो, जेलस फील करीत आहे तर मॅडम, म्हणून पारा एवढा चढला होता. फर्स्ट टाइम विजयाला रागात बघितली. पण मज्जा येईल. थोडं अजून जेलस करू म्हणजे मॅडम स्वतःच येईल आपले प्रेम कबूल करायला. योगेश मनाशीच हसत आनंदी होतो. त्याला वाटते विजया आपल्यावर प्रेम करते म्हणून ती आपल्याजवळ दुसऱ्या कुणी मुलीला बघू शकत नाही. तिला आणखी जेलस केले तर नक्की आपल्याजवळ येईल. विजयाच्या मनात आपल्याबद्दल भावना आहे हे बघून त्याला फार आनंद होतो. इतके दिवस तिच्या मनात काय आहे हे जाणण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला होता. तो खुश होत ऑफिसची तयारी करतो. नाश्त्याच्या टेबलवर सगळे नाश्ता करीत असतात. विजया सगळ्यांना ज्यूस सर्व्ह करीत असते. त्यावर प्रियताई बोलते, विजय आणि दिशा, तुमच्या दोघींवर हे घर सोडून जात आहे. नीट सांभाळा हा. आणि दिशा, विजय लहान आहे, त्यात आता आलेली. तिला आपले रीतिरिवाज माहिती नाही. तेव्हा तिला नीट समजावून सांगशील. तशा आई आहेच तुम्हाला सांगायला. तसे विजय आणि दिशा दोघेही मान हलवतात. प्रियताई विजयाकडे बघते. ती जास्त बोलत पण नव्हती आणि तिचा चेहरा रडवेला दिसत होता. प्रियताई तिला बघून, विजया तू रडली का? तुझा चेहरा असा का दिसत आहे? विजया चेहरा लपवण्याचा खूप प्रयत्न करते पण तिला राहवत नाही आणि ती रडायला लागते. शशिकांत तिची अवस्था समजून जातो. मनात म्हणतो, चला आपला प्लॅन काम करीत आहे. बस तिने योगेशशी आणि बाकी लोकांशी काही बोलायला नको, नाहीतर माझा सगळा प्लॅन चौपट होईल. प्रियताई टेबलवरून उठून लगेच तिच्याजवळ जातात. योगेशला पण विजयाला रडताना बघून कसं तरी होतं. त्याचंही नाश्त्यात मन लागत नाही. प्रियताई विजयाला जवळ घेत, काय झालं बाळा, तू रडत का आहेस? विजयाला खरं कारण सांगायचं नसतं त्यामुळे ती डोळे पुसत, काही नाही आई, तुम्ही आज जात आहात ना म्हणून मला रडायला येत आहे.
विजय, अगं आता जात आहोत पण येऊ ना? आम्हा म्हाताऱ्यांना तिकडे कुठे करमते. आठवण आली की येऊच. त्यावर प्रियाताई, रडू नको, लवकर येऊ. आणि आठवण आली की कॉल कर ना. तशी मी पण करेनच. चल तू पण बस, ये माझ्यासोबत नाश्ता कर. विजया निमूटपणे तिच्या बाजूच्या चेअरवर बसून नाश्ता करते. तिला नाश्ता करताना बघून योगेश पण नाश्ता करायला लागतो. वैजू प्रियाताईला इतकं प्रेमाने विजयाला जवळ घेताना बघून नाक मुरडत, मला तर असं वाटतं विजया वहिनी तुमची मुलगी आहे, मी नाही. काकू, तू मला नाही घेत इतक्या प्रेमाने जवळ. तसे सगळेच तिच्या बालिशपणावर हसायला लागतात. सगळे निघून जातं पण विजया मात्र राहून राहून एकच विचार करीत असते की योगेश आताही जीविकावर प्रेम करतो का? 3-4 दिवस होत नाही तर एका सायंकाळी जीविका पुन्हा योगेशला भेटायला येते. ती रामू काकांना योगेश कुठे आहे विचारते आणि तशीच बेडरूममध्ये जाते. इकडे विजया योगेशसाठी कॉफी बनवीत असते. तिला माहितीच नसते की जीविका पण आली आहे आणि हाय करीत जीविका योगेशला भेटायला येते. जीविकाला बघून योगेश आश्चर्यचकित होतो पण तिचं बेडरूममध्ये येणं त्याला नाही आवडलं. अगं तू अशी अचानक, मला बोलवायचं ना खाली, मी आलो असतो. तू कशाला वर आली? त्यावर जीविका, अरे त्यात काय, आली. मला तुझ्याशी महत्वाचं काम होतं पण तुला वेळच नाही म्हणून घरीच आले. अरे आपल्यामुळे बाकीच्यांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी इथे आली. म्हणजे मला जे विचारायचंय ते आरामात विचारता येईल. योगेश काहीच बोलू शकत नाही. तो उठून सोफ्यावर येऊन बसतो आणि आपला लॅपटॉप उघडतो. तो जीविकाला बोलणार त्या अगोदरच ती त्याच्या बाजूला येऊन बसते. तिचे इतके जवळ बसणे त्याला आवडले नाही पण तरीही तो शांत बसतो. जीविका त्याला काही टिप्स विचारत असते. न्यू कंपनीशी डील करायची तर काय काय बघायचे आणि प्रिकॉशन्स घ्यायची आणि योगेश तिला प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगत असतो. मध्येच काही गमती जमतीवर ते हसत पण असतात. विजया कॉफी घेऊन आत येते तर बघते योगेश आणि त्याला खेटून बसलेली जीविका एकमेकांना ताळी देत हसत असतात. त्यांना तसे बघून विजयाचा पारा वाढतो. तिला भयंकर राग येतो पण चेहरा सौम्य आणि शांत ठेवत ती योगेशला कॉफी देते. तिला बघून जीविका हसत, हाय विजया. विजया उसने हसू चेहऱ्यावर आणीत, हाय, तू आली मला माहीतच नाही, नाहीतर मी तुझ्यासाठी पण कॉफी आणली असती. योगेशला विजयाच्या बोलण्याचा रुख समजतो. त्याला कळते की विजयाला राग आला पण जीविका समोर ती काही बोलू शकत नाही. जीविका, अगं मी डायरेक्ट वर आली ना, मग तुला कसं समजेल? खाली तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून वर आली. तिचे वाक्य ऐकताच विजया योगेशकडे बघते. तो कसा तरी चेहरा करीत, ते तिला बिझनेसच्या काही गोष्टी माहीत करायच्या होत्या म्हणून आली. पण विजयाच्या मनात येते बिझनेसच्या गोष्टी करायच्या नावाने ह्या गमती जमती चालू होत्या. मला सांगण्यासाठी कारण तर नाही शोधत ना, मी उगाच यांच्यामध्ये तर नाही येत आहे ना. ती काहीही न बोलता जायला वळते. योगेश जीविका समोर एकटे कॉफी पिणे बरोबर वाटत नाही. तो नाईलाजाने अडखळत, विजया ते जीविकासाठी एक कॉफी पाठवशील प्लीज? विजया त्याला बघते आणि मान हलवते आणि निघून जाते. खाली आल्यावर ती झटक्याने रागात, रामू काका एक कॉफी बनवून आमच्या बेडरूममध्ये घेऊन जा. दिशा कन्फ्यूज होत, विजया तू आत्ताच कॉफी घेऊन गेली ना? त्यावर विजया, ताई ती जीविका आली आहे ना, तिच्यासाठी कॉफी सांगत आहे. दिशा, जीविका ती कशाला आली आणि आली तर तुझ्या बेडरूममध्ये काय करीत आहे? त्यावर विजया, ते बिझनेसच्या गोष्टी करीत आहे. दिशा, त्या तर खाली पण होऊ शकल्या असत्या, त्यासाठी बेडरूममध्ये जायची काय गरज? तू ना विजया मूर्खच आहे. कुठल्याही बाहेरच्या मुलीला असं बेडरूममध्ये जाऊ देतात का? तू तिला खालीच थांबवायला पाहिजे होतं. विजया, ताई ती कधी आली मला माहिती नाही. मी कॉफी घेऊन गेली तेव्हा ती मला दिसली. दिशा रागात, विजया यानंतर कुठलाही बाहेरचा व्यक्ती डायरेक्ट तुझ्या बेडरूममध्ये जायला नको. सगळ्या नोकरांना तसं सांगून ठेव. तुला किंवा भाऊजींना विचारल्याशिवाय कोणीही बेडरूममध्ये जायला नको. विजया मान हलवते पण मनात येते ह्यांना तर तिच्याशी एकांतात बोलायची इच्छा असेल तर मी कसे थांबवणार? तिला कळत नाही तिने काय करायला पाहिजे. योगेशला सुद्धा काय विचारणार? त्याची इच्छा जीविकात असेल तर ती कसे थांबवणार? अजूनही योगेश आणि तिच्या पती पत्नीचे नाते नव्हते. अशात हक्क तरी कसा गाजवायचा? योगेश आपले नाते नाईलाजाने स्वीकारले असेल तर त्याची इच्छा कशाला मारायला लावायची? हा तर अन्याय आहे त्याच्यावर. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितलं नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.